नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 2 जुलै 2025 भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे आणि 3 जुलै 2025 एक आदत एक बैल मैदान आहे। श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त चोराडेकरांचं भव्य दिव्य मैदान आहे। एक जुनं यात्रेचं मैदान, जवळजवळ 35 वर्षाची परंपरा असलेले मैदान आहे। त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 2 जुलै ओपन मैदान आणि 3 जुलै आदत बैल मैदान कसं नियोजन आहे चोराडेकरांचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडेकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। 2 तारीख ओपन मैदान आणि 3 तारीख आदत बैल मैदान। आपल्यासोबत मुरला ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ नंतर यात्रा कमिटीकडे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आता तुम्ही? मुलाखती सुरुवातीलाच मला म्हणला की इथून सुरुवात असायची, काय सांगाल? पूर्वी काय असायचं म्हणजे म्हसोबाचं भानमाळ्याचं यात्रेचं मैदान असायचं, इथून सुरुवात। बर, दुसरा सीझन। बर, पहिलं काय कोरेगावची मैदान पट्टा पडायचा आणि इथनं पट्टा पेटायचा, बॉयलर इथनं चालू असायचा। बर बर बर। आणि ही मैदान एक नंबर मैदान हो, म्हणजे तुम्ही बघितलेलं मैदान सीझन मधलं माझ्या खोटानं ह्याच मैदानात पक्ष म्हणून माझ्यावर खोंड होता। बर, आमची काही एवढी अपेक्षा नव्हती आम्ही एक नंबर करू किंवा गुलाला राहायला वाटत होतो, पण त्यावेळेला इतक्या गाड्या, सगळ्या गाड्या, त्या गाड्यांनी एक नंबर केला। शेरायचा तानाजी म्हणून त्यांचा पाखऱ्या म्हणून बैल पोहोचला आणि आपला पक्षी। बर बर। त्यावेळी मैदान बागाबशी भरत होतो। बर, म्हणजे जुना इतिहास करेक्ट मैदान हो इथं। काय सांगाल मैदान बद्दल? काय सांगाल आता तुम्ही ह्या मैदानाबद्दल? सांगायचं म्हणजे काय पार्सलिटी काही नसते पहिल्यापासून। काय सांगाल मैदानाबद्दल? यात संयम ठेवला पाहिजे आता तरुण पिढीने। यात बर, हारजीत होत असती, 19-20 होतं, संयम ठेवला पाहिजे। पंचांनी निकाल दिला तो मान्यच केला पाहिजे। तुमच्या वेळेस अशी भांडणं असायची? नाही नाही नाही, काही नसायची, काल वगैरे काही नसत। आता जी निघालं कॅमेरा तर आता टाळकीच फुटली नसतं। खरं मित्रांनो, बरं का, कंडिशनच आहे। निघाले बाबा दाखवा येते, बघ बाबा तुझं कुठं आहे, स्पष्ट तुझा पाय कुठं आहे, कान कुठं आहे, दाखवा येते। नक्की नक्की मित्रांनो, माणसं संयमी होते। आणि मित्रांनो, पहिला निकाली पंचांनी एकदा सांगितलं 2 नंबर तासावली गाडी, फक्त 2 नंबर तासावली गाडी, माघारी नंबर टाकायची, बाकीच्या गाडी मालक येत नव्हती। एवढा विश्वास होता आणि प्रामाणिक माणसं होती। यात्रा कमिटीकडून जाणून घेऊ कसं नियोजन आहे। मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणी स्वाती ट्रॅव्हल चोराडे मच्छिंद्र आबा आहेत आपल्यासोबत। आबाकडून जाणून घेऊ काय नियोजन आहे यात्रेचं, कसं मैदान। आबा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल यात्रेचं मैदान आहे तुमचं, कसं होणार आहे? जुनं मैदान आपलं 35 वर्षाची परंपरा आहे आपल्या मैदानाला। बर, आणि पहिलं मैदान चोराडेगाव मध्ये होणारं पहिलं मैदान म्हसोबा देवाचं, तिथून मोरं मैदान सगळी चालू होत होती। बर, आणि इथं कुणाचा वशिला पावणारा कोण चालत नाही, मैदान ही रितसरच होतं। बरं, इथं आता आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? आजपासून ऑनलाईन नाव नोंदणी चालू आहे। बर, 1 तारखेपर्यंत ओपनची आहे। बर, आणि 2 तारखेपर्यंत आदतची आहे। नक्कीच। बरं, काय आता जसं तुम्ही म्हणला जुनं आहे मैदान, पण आता जरा ओळख वशिला पाहुणार असं काय होणार का? नाही नाही नाही, ओळख वशिला इकडे याच नाही, तर जे मैदान रितसर होणार, रितसर खेळायचं त्यानंच यायचं। हो, रितसर ज्याला खेळायचं नाही याचं 2 नंबर काय होणार, चालणार नाही। आणि इथं काय बक्षीस समजा गाड्या कमी आल्या किंवा जादा आल्या तरी यात्रेचं मग गावचं मैदान आहे, त्यामुळे इथं काही रुपया कोणाला कमी बी दिला जाणार नाही आणि जास्त म्हणजे जास्त बी होणार नाही। जे नियमन आहे बॅनरवर आहे तेवढं भेटणार। बरोबर आहे, बरोबर। बरं आबा, मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार? नाही, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे मैदान होणार। इथं काय कोणाचा म्हणजे ही होऊन चालणार नाही। नक्कीच। बरं, आपल्याला गाडी कमी जास्त आली, बक्षीस गाडी जरी कमी आली जास्त आली तर हाई जी हँडवेलवर जी बक्षीस आहे त्या बक्षात 1 रुपया कमी दिला जाणार नाही। बरं, वेगळं पण आबा, पहिल्या नंबरला आदतला ओपनला बकरा ठेवलाय, कारण की पहिल्यापासून आमचं जे पारंपरिक म्हसोबाचं मैदान आहे, त्या मैदानाला आतापर्यंत जर इतिहास काढला तर त्या मैदानासाठी आपण पहिल्यांदा आपण बकरा देत आलोय आतापर्यंत, आणि तीच 1 नंबरसाठी आणि तीच परंपरा आपण चालू ठेवली। नक्कीच मित्रांनो, चांगलं नियोजन आहे। ओपनला सुद्धा आदतला सुद्धा प्रथम क्रमांक करणाऱ्याला मला वाटतं मानाची ढाल आणि बकरा देऊन सन्मानित केलं जाणार आहे। बाकीचे बक्षीस सांगितलं आपण की रितसर दिली जाणार। यात्रेचं मैदान आहे, गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या, नियमाप्रमाणे मैदान आहे। आबा, बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन? बैलगाडी मालकांना एवढं सांगतोय, आजपासून नोंद चालू केली, लवकर आपलं नोंद करून आपलं यात्रा कमिटीला आमच्या सहकार्य करावं अशी मी विनंती करतो त्यांना। बरं, लॉट संदर्भात काय सांगाल? कारण काय होतंय, आदल्या दिवशी आपण म्हणतो आणि ती परत माझ्याकडे येते सगळं, मुलाखत घेतली तुम्ही, मग तसं ठाम विचारलं तर तसं ठाम सांगा की बाबा आदर्श निघेल का मैदानात।
आता जी लॉटचा विषय आहे हा. तो लॉटचा विषय आदल्या दिवशी आपण त्यासाठी आपण बाईट टाकणार आहे. बर 1 तारखेला आपण बाईट टाकणार. त्या बाईट मध्ये आपण सांगू बर की बाबा लॉट संध्याकाळी काढायचं कसं काय काढायचं नक्कीच. ती तर बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या, आम्ही स्पष्ट तुमच्यासाठी, मला बरेचसे फोन आले, मेसेज आले, मी तुमच्यासाठी हा प्रश्न कमिटीला केला की बाबा लॉट संदर्भात नक्की कन्फर्म सांगा की लॉट आदल्या दिवशी निघणार का मैदानात. कमिटीने सांगितलेलं आहे 1 तारखेला आपल्याला दुपारी अपडेट तशी दिली जाईल की आदल्या म्हणजे 1 ला संध्याकाळी निघणार आहेत का 2 ला सकाळी मैदानात, तशी अपडेट आपल्याला या ठिकाणी कमिटी देणार आहे. आबा काय सांगाल अजून मैदाना संदर्भात? मैदान काही 1 नंबर होणार आहे आपलं आणि पारदर्शक, महत्वाचं पारदर्शक. आणि इथं कुणावरही अन्याय होत नाही या फाटीवर आणि इथं अन्याय कुणा होणारच सुद्धा नाही. तर आपला तुपला पावणारा कोणी चालणार नाही. जो रितसर पाळणार आहे तो नंबरला पात्र राहणारच आहे. नक्कीच. बरं आबा, आता गावचं मैदान आहे आपल्या टॉपचं आहे, काय सांगाल गुरुचं काय नियोजन? अजून तर काही नियोजन केलेलं नाही, बर तर झालं तर सांगतो परवा दिवशी तुम्हाला. 100%. तर आबा आहे तुमचा आता गुलालात असता, आमची सदिच्छा तुम्हाला, तुमच्या यात्रेच्या मैदानाला तुम्ही गुलालात राहावा. आता आपल्यासोबत रोहित आहे, रोहित कडून जाणून घेऊ. रोहित नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे, मसोबाचं 35 वर्षाची परंपरा, कसं होईल मैदान? ही 35 वर्षाची ही परंपरा आहे. म्हणजे पहिल्यापासून, पहिल्या जुन्यातल्या पिढीपासून हे मसोबा यात्रेनिमित्त पहिलं मैदान चोराडाचं म्हटलं तर मसोबा यात्रेचं मैदान आहे. हे भीमाना स्टेडियम, ही भीमाना स्टेडियम खास बैल करता म्हणजे बैलगाड्यांच्या शॉकिंगसाठी बनवलेलं आहे. यांनी आपलं म्हणजे राणे स्वतःच पाडून ठेवून भीमाना स्टेडियम या नावाने यांनी फाटी तयार केलेलं आहे. आणि हे पहिलं मैदान आमच्या गावात होतं, तर पहिल्यापासून होत होतं. तर मोठं मैदान म्हणचाल तर या भागात मसोबा यात्रेनिमित्त होत होतं. 1 नंबरला आपण ढाल आणि काय असेल शर्मान चिन्ह देऊन आणि एक बकरा देऊन पहिल्यापासून पारंपरिक जुने आहे. आणि इथं कधी कोणा अन्याय झाला नाही आणि इथून पुढे कधी होणार नाही. आणि पहिली गोष्ट, गाड्या काय लोक म्हणतात पैशासाठी मैदान घेतात वगैरे, तर हे काय पैशासाठी मैदान नाही. आणि आजपर्यंत कुठलं मैदान हे कोणी बी घेतलं, फौजीने घेऊ द्या नाही तर चेअरमनने घेऊ द्या नाही तर गावात अजून कोणी पण घेऊ द्या, फाटी सगळ्यांसाठी यांनी म्हणजे बनवलेलं आहे. तर आजपर्यंत कोणी 1 रुपयाही कमी दिला नाही आणि कुठल्या बैलगाडी मालकाची तक्रार बी नाही की बाबा रुपये कमी दिला नाही तर बाबा बक्षिसात कट केल्या, गाड्या कमी जमल्या म्हणून, जास्त जमल्या म्हणून. आणि हे पारंपरिक मैदान आहे. इथं कोण वशिलाबाजी नाही तर बाबा पाहुणा आहे, रावळा आहे, मधनं चिठी काढाय असलं कधी केलं नाही, कधी केलं जाणार पण नाही. आणि इथं अन्याय कोणा होत नाही, गरीब असो नाही तर मोठा असो श्रीमंत असो, सगळ्यांना समानच काय असेल ते निर्णय. आणि इथं ऑब्जेक्शन घेतलं काय घेतलं तर इथं म्हणजे पंचायत योग्य निर्णय, कॅमेऱ्यात बघून काय असेल ते योग्य निर्णय देणार आणि योग्य हे मैदान, हे पारंपरिक मैदान होणार. नक्कीच 100% मित्रांनो, मैदान यात्रेचं आहे त्यामुळे पारंपरिक आणि गावचा एकोप असल्यामुळं मैदानाला कुठली अडचण नाही. आता जाता फौजी माळ्यात होते परंतु काम सोडून आले, फौजींच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. काय सांगाल, आता सोशल मीडियावर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहेत फौजी, आता यात्रेचं मैदान आहे तुमचं, मसोबा यात्रेचं कसं नियोजन आहे? नियोजन 1च नंबर होणार आहे. आमच्या यात्रेचं पहिला तर जुनी मैदान चालायचं, त्यातलं आमचं नामांकित मसोबाचं मैदान आहे. बर 1-2 मैदान नामांकित व्हायचं, ते कैलासवासी विवाह गणपती त्यांच्या नावाने 1 मैदान व्हायचं दीपावळीत. आणि एक मैदान म्हणजे जुनी मैदान, अशी 2 मैदान नामांकित मैदान आहे ती. बाकी ही जी मैदानं चालते ती आपल्या आदलीमधली आहे ती, पण ही नामांकित 2 मैदान आहे ती. त्यामुळे मैदानाचा काही विषय नाही, सगळं पंच वगैरे जिथल्या तिथे सगळं होईल. आमच्या विश्वास ठेवून सर्व गाडीवानांनी या काय सुद्धा अडचणीत मैदानात येणार नाही. म्हणजे काय म्हणजे नेहमी आपलं रितसर पारदर्शक होतं तसंच हे त्याच्यापेक्षा मी रितसर मैदान करू, काहीच अडचण नाही. मित्रांनो बघा, आता यात्रा म्हणली की सगळं गाव एकत्र आणि परंपरेच म्हणजे पारंपरिक मैदान. फौजीला सांगितलं बाकीचे मैदान घेतात ते का आम्ही आपलं नाद म्हणून, आवड म्हणून, परंतु हे 2 मैदान सांगितले, दीपावळीतलं आणि आत्ताचं येणार, हे 2 जुने मैदान चोराडे गावची. या दोन्ही मैदानामध्ये गावचा सहभाग असतो आणि जे नेहमी मैदान होतात त्याच्या पट्टीपेक्षा म्हणजे त्याच्यापेक्षा चांगल्या पट्टीनं आता येणारं 2 आणि 3 तारखेचं मैदान या ठिकाणी फौजीने सांगितलं चांगलं करू. जाता आता मुरला ड्रायव्हरांच्याकडे जाऊ, जरा काय त्यांचं म्हणणं ऐकू. मला फोन आला होता नाशिकवरून. बर नाशिकचा चित्र म्हणून बैल पळतो का नाही, बर बर टी शर्ट परवा पेडगावला शेवाळ्याबांच्या पाखऱ्याबरोबर बैल होता पाहिलं. हो तर म्हणली तोराडचं मैदान म्हणजे आम्ही पहिल्यांदाच मैदान येतो बिनधास्त या म्हणलं यात्रेचं मैदान आहे, कुठं गालबोट लागणार नाही, कुठं काही निकाल बिकाल सगळं करेक्ट. म्हणजे साधारण 450 किलोमीटर अंतरावरून नाशिकवरून गाडी येणार आहे, बरोबर येणार चित्र म्हणून बैल आहे नक्की, तो नक्की. पळायला. मित्रांनो, आता नवीन लोकांना बऱ्यापैकी माहित नसणार आहे ड्रायव्हर, कारण मैदानात कमी असतात, आता असं फेऱ्या वगैरे असले तर येत असतात. एकदा तुमचे ड्रायव्हर ओळख करून द्या सगळ्यांना, आपले जे नवीन वर्ग आहे, नवीन हा. तरुण वर्ग, तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा सगळ्यांना. माझं पूर्ण नाव मुरलीधर विष्णू पवार, मुक्काम पारगाव, पोस्ट गोरेगाव वांगी, तालुका खटाव, जिल्हा सातारा, गट म्हणजे पुशेजावळी गट. पुसाळगड, बरोबर. मित्रांनो, नाही काय सांगितलं मी
आता आम्ही मस्त म्हणतोय मुरला ड्रायव्हर, पण मुरला ड्रायव्हर नक्की कुठले? कारण आता मुरला ड्रायव्हर मैदानात दिसत नाहीत. मी खटाव तालुक्यात आहे, पण सुनील मोरेला सुद्धा माहित नव्हतं मी कडेगाव तालुक्यातला आहे का खटाव तालुक्यात आहे. कारण बरोबर. रायगाव पारगाव जवळ 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 हो. त्यामुळे मोरे म्हणायचं आपण एका भागातले नक्कीच गाड्या पण चांगल्या मित्रांनो, म्हणजे काय सांगितलं एखाद्या टॉपच्या गाड्या सांगायच्या कुणाला सांगायचं जे नाही सांगितलेलं रागील तेवढं आहे, सगळे ते पळले ते. असं एक तुम्ही आता निघाला शेवटला हा. विषय जातचा आता. हा. आता एक बाबा बैल सांगा की आम्हाला जरा तरुण पिढीला, बाबा तुमच्याकडे तुम्ही आणलेले बैल कुठले? बैल सगळीच बैल बरोबर आहे मित्रांनो, कारण एकाच नाव लागलं घ्यायचं, एकाच राहिलं की राग नको. 1000-2000 बैल पळले असतील कुणाचं नाव नक्कीच मित्रांनो, भरपूर बैल आहे. बैल भरपूर नाव गेलं मुरला ड्रायव्हरांनी. त्यांचाही जुना इतिहास आहे. त्याला जरा मैदानावर कमी असतात, पण असं अचानक आले तर कधी मुलाखतीत आपल्याला दिसतात. तर आमचा चोराडकरचा आमचा योगी तू योग आहे. आलो त्या दिवशी मी फिरायला आलो. नक्की नक्कीच मित्रांनो, योगायोगानं आता बाकीचं बोलणं झालं, मैदानाची आपण माहिती घेतली चांगल्या प्रकारे. तर म्हणजे हेच की आम्हाला काल परमिशन आपल्या हातात भेटलेलं आहे. परमिशन विषय काय नाही, अखिल भारतीय बैलगाड्याच्या नियमानुसार मैदान होणार आहे, सर्व काय त्यात अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आम्हाला पहिल्यांदाच बैलगाड्यांचा मोका आहे, थोडा म्हणजे त्यांची सेवा करण्याचा 2 दिवस मैदान आहे. पहिल्यांदा चोरडात असं करतंय, 2 दिवस मैदान आहे. त्यांची खाण्याची जेवणाची सगळी सोय केली जाईल, वैरण काढीची काही अडचण येणार नाही. जी बैल आहे त्याला लांब नाही येऊ, कुठनं बी येऊ. 2 तारखेला मुक्कामी राहणाऱ्या माणसांचा बैलांचा सगळा जेवणाचा खर्च बाकी काय असेल ते आपण करू, काहीच प्रॉब्लेम नाही. एवढं सांगण्यासाठी 2 शब्द आपल्याला बोलायचं होतं. परमिशन आपली रीतसर आहे. काल मला एक जणाचा फोन आला की चोराड पाटीला 2 नंबर मैदान होतं, परमिशन नसती काय नसती. प्रत्येक मैदान आम्ही ग्रुपवर टाकतोय, प्रत्येक मैदानाची असली काही फोन आहे. तर गाडीवानाने आपलं सहकार्य करावं, लांबच्या गाडीवाना असो जवळचा असो, जेवणाची वैरणीची सगळी सोय केली जाईल. नक्कीच मित्रांनो, जे लांब बैलगाडी मालक येणार आहेत, म्हणजे लांब प्रवासात आता जसा मुरला ड्रायव्हरांनी सांगितलं, नाशिकवरून येणार आहेत किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, बुलढाणा आहे, बरेच लांब लांब बैलगाडी मालक इकडे खेळा येत असतात. तर यात्रेचं मैदान आहे, त्या अनुषंगानं फौजींनी सांगितलं की इथं जर लांब कोण आला फोन करा कमिटीला, या ठिकाणी आपल्या जनावरांसाठी खाया पाण्याची सगळी व्यवस्था केली जाईल. आणि मनात कुठली शंका न गाफवा बळी न पडता येत्या 2 आणि 3 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून 2 जुलैला ओपन मैदान आणि 3 जुलैला आदत बैल मैदानाची शोभा वाढवा. पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही मैदानाचे ऑनलाईन नोंदणी आज दिनांक 28 जून 2025 पासून सुरू झाली. जे बैलगाडी मालक 2 तारीख ओपन आणि 3 तारीख आदतला चोराडे फाटीवरती पळणार आहेत, त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ चोराडे यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांग, मसोबाच्या नावाने चांग.